आई, काय झालं? एवढ्या का घाबरलाय तुम्ही? आत्ता डोळा लागला होता ग माझा. काय झालंय आई? बसा बसा, तुम्ही आधी बसा. तुम्हाला पाणी देऊ? नाही, आई, काय झालंय? का घाबरलाय तुम्ही एवढ्या? मला वाईट स्वप्न पडलं ग. स्वप्नात दिसलं की आपल्या सोहाच्या लग्नात काहीतरी विघ्न येतं आणि तिचं लग्न मोडतं. आई, ते स्वप्न होतं ना. असं काहीही होणार नाहीये. तुम्ही शांत व्हा बघू. नकोच काही घडायला. नुसता विचार जरी आला ना तरी काळजीने माझ्या अंगाचा थरकाप होतो. आई, अहो नका तुम्ही असा काहीतरी विचार करू. तुम्ही शांत व्हा आधी. माझ्या सोहाला कोणाची नजर तर नाही ना लागली? आई, अहो तुम्ही असा काहीतरी विचार करू नका. सोहाला कोणाचीही नजर लागणार नाही. आणि तुम्हाला जसं वाटतंय तसंही काही होणार नाहीये. तुम्ही शांत व्हा बघू आधी. हे बघा, आधीच तुम्हाला बरं नाहीये आई, आणि त्यात तुम्ही असा विचार करत बसलात तर ते केवढ्याला पडेल आपल्याला. तुम्ही शांत व्हा. देवा, माझं सगळं पुण्य माझ्या सोहाच्या पदरी घाल आणि तिचा संसार मार्गी लाव. तिचं तेजसशी लग्न होऊ दे आणि ते निर्विघ्नपणे पार पडू दे. तुम्ही चुकताय आई. तुमची ही प्रार्थना देवाने ऐकली तर सोहाचं नुकसानच होणार आहे, पण मी ते होऊ देणार नाही. मला वाटतं अभिंना खरं काय ते सांगून टाकण्याची वेळ आता जवळ आली. आई, ऍपल खाताय ना? नको ग आता. खाऊन घ्या थोडस प्लीज. येतूनच पाडलाय फुटू. मरदी आपल्याला नाही सापडलं म्हणजे जगात कोणाच्या बापाला बी सापडणार नाही. स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आधी आपण या घरच्या अंधारात ठेवलं होतं, आता स्वतःलाच अंधारात ठेवावं लागते. पिक्चरला न्यायचं म्हणून येतो मंदिरात, डायरेक्ट येताना लग्नच करतो. त्याचं नाव विक्रमराजे शिर्के आहे आणि तो सोलापूरचा हे कन्फर्म झालं. आता काय करू? त्याची आणखी माहिती मिळवण्यासाठी सोलापूरला जावं का? तिथे त्याला ओळखणार आणखीन कोणीतरी नक्कीच भेटेल आणि त्याच्याबद्दल अजूनही माहिती मिळेल. पण नाही, हा नालायक माणूस इथे असताना मला इथून जाऊन चालणार नाही. खास करून मला सोहाच्या आजूबाजूला राहणं जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत त्याचा खरा हेतू काय आहे ते कळत नाही तोपर्यंत मला सोहाला आणि घरच्यांना एकटं सोडून चालणार नाही. हा माणूस सोहाची फसवणूक करतोय. ती बिचारी त्याच्यावर एवढं जीवापाड प्रेम करते आणि हा हाय अभि.
अभि काय होतंय? मी डिफेन्स करत नाहीये म्हणून तू मारातच सुटलायस. माझी चूक काय ते तरी सांग. तुझी चूक काय हे नक्की कोणाला सांगायचंय मी? तेजस सहस्त्र बुद्धेला, विक्रम राजे शिर्केला. कोण विक्रम? कोण विक्रम? अरे अजून किती खोटं बोलणार आहेस तू? तू तेजस सहस्त्र बुद्धे नसून विक्रम राजे शिर्केस हे कळून चुकलंय मला. अरे असं काही नाहीये. मी तेजस सहस्त्रबुद्धे फ्रॉम फ्रान्स. तुझं हे फ्रान्स सोलापुरात येतं का? अरे तुझी खरी ओळख समोर यायला तेव्हाच सुरुवात झाली होती, जेव्हा देशमुख साहेबांच्या ड्रायव्हरने तुला पहिल्यांदा ओळखलं. तेव्हा माझा विश्वास बसला नाही. त्यानंतर महानगरपालिकेत तुला ओळखणारा दुसरा माणूस भेटला. विक्रम, पण तेव्हा तू मला एकसारख्या दिसणाऱ्या 7 माणसांची गोष्ट सांगत राहिलास. पण तेव्हाच खरं माझ्या मनात शंकेची पाल चुकली होती. आणि आता तर मला तुझे ओरिजिनल डॉक्युमेंट्सच मिळाले. विक्रम राजे शिर्के फ्रॉम सोलापूर. का आमच्याशी खोटं बोललास? का का केलं होतं आम्ही? अभि तू जे डॉक्युमेंट्स पाहिलेत ते सगळे खोटे आहेत असंच ना? अरे अजून किती खोटं बोलणार आहेस तू? आता तुझं झालेलं लग्न खोटं आहे असंच म्हणशील ना तू? लग्न? मी तो फोटो पाहिलेला आहे. तुझं झालेलं लग्न आणि तुझी खरी ओळख तू आमच्या आणि सोहापासून लपवत राहिलास. तिच्या भावनांशी खेळत राहिलास. बिचारी सोहा, तिने का बिघडवलं होतं तुझं म्हणून तुझ्याशी असा वागलास तू? पण आता बस. आता तुझा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार आणि तुला अशी शिक्षा देणार की अभि काय झालं? कुठे हरवलायस असा? मी तुझ्याशी बोलतोय, तू फक्त बघतच राहिलायस. आर यू ऑलराइट? हो. अरे नाही म्हणजे ते तुझ्याच रेस्टॉरंट बद्दल विचार करत होतो. अभि तू सुद्धा ना, म्हणजे तुझं एखाद्या कामात एवढं कॉन्सन्ट्रेशन असतं ना की दुसरा काय बोलतोय हे तुला कळतच नाही. हरकत नाही अभि, तू माझ्या रेस्टॉरंटसाठी जी काय मेहनत करतोय खरंच त्याबद्दल थँक्यू. पण माझाही तुला शब्द आहे अभि, तू रेस्टॉरंटसाठी जी काय मेहनत घेतोयस ना त्या मेहनतीचं मी तुला चीज करून दाखवणार. आणि तुझा जो काही माझ्यावर विश्वास आहे ना तो मी सार्थ ठरवून दाखवणार. ठीक आहे? चल बाय.
विश्वासघात करून वर विश्वासाच्या गोष्टी करतोयस. खर तर तुला चांगला चोप द्यावा असं माझ्या मनात आहे. पण सध्या माझे हात परिस्थितीने बांधलेले आहेत. पण हरकत नाही, तुझे दिवस आता भरत आलेत विक्रम. एकदा का तुझा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्या हातात लागला ना, की मग तुला कोणीही वाचवू शकणार नाही. द काउंटडाऊन बिगिन्स, मिस्टर विक्रम राजेश शिर्के. पॅन कार्ड आणि आधार कार्डची कॉपी कुठे असेल? मे बी फाईलमध्येच ठेवली असेल यांनी. हा फोटो इथे कसा काय आला? ही गोष्ट अशा पद्धतीने अभिनच्या समोर यायला नको होती. शेवटी आता मलाच सगळं सांगायला लागणार. अभि, हा फोटो वनिताला सापडला मागच्या लॉन मध्ये. तो तिथे कसा गेला माहित नाही, पण तिनेच तो मला आणून दिला. आणि हा फोटो पाहिल्यावर मला खरंच खूप मोठा धक्का बसला होता. मी हादरून गेलो, तशी आता तू हादरलीस. आणि तुला त्रास होऊ नये म्हणूनच मी तो फोटो त्या फाईलमध्ये लपवून ठेवला होता. पण आता तो तुझ्या हातात लागायचा तो लागलाच. बघ मीनाक्षी, तुझ्या समोर फक्त हा फोटो लागलाय. बघ मीनाक्षी, त्याचा फोटो बघून तुला एवढा शॉक बसला, पण मला या तेजस बद्दल आणखीनही बऱ्याच गोष्टी कळल्यात. हा तेजस सहस्त्रबुद्धे कोणी फ्रान्सचा येणारा नसून सोलापूरचा राहणार आहे. आणि त्याचं खरं नाव विक्रम राजेश शिर्के आहे. मीनाक्षी, मीनाक्षी, तुला पाणी देऊ? हे कळल्यावर तुला जसा धक्का बसला ना, तसाच धक्का याचं खरं रूप समोर आल्यावर मलाही बसला होता. एक माणूस जो जो आपल्यात राहतोय, आपल्यात वावरतोय, आपल्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतोय, तो माणूस इतके दिवस चक्क आपल्याला खेळवत होता, फसवत होता. त्याच्याबद्दल मला पहिला संशय तेव्हा आला जेव्हा
मी त्याच्या रेस्टॉरंटच्या कामासाठी देशमुख साहेबांच्या ड्रायव्हरला भेटलो. विक्रम, तेजस सहस्त्रबुद्धे, हा तर विक्रम आहे. नाही हो, विक्रम आहे हा. कोण विक्रम? हो, माझ्या गावचा, सोलापूरचा. पण तरी माझा त्याच्यावरचा विश्वास कायम होता. पण त्या विश्वासाला तेव्हा तडा गेला जेव्हा विक्रम स्वतःच स्वतःच्या तोंडून स्वतःबद्दल सांगत होता. बघ, मी ठरवलं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा. मी त्याच्या मागावरच होतो, माझ्या परीने अंदाज घेत होतो. आणि एके दिवशी चान्स बघून मी त्याच्या रूम मध्ये शिरलो आणि त्याच्या रूमची झडती घेतली. तेव्हा त्याच्या रूम मध्ये मला त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सही सापडले आणि त्याचबरोबर त्याचा खरा चेहराही समोर आला. हा माणूस खोटा, त्याचं वागणं बोलणं खोटं. एका शब्दात सांगायचं झालं तर हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. त्याचं आधी लग्न झालेलं असतानाही त्याला आपल्या सुहासोबत लग्न करायचं. बरं झालं मीनाक्षी, हे सगळं वेळेत कळलं, नाही तर खूप मोठा अनर्थ झाला असता. आता याला धडा शिकवायला फार वेळ लागणार नाही. अभि फक्त विक्रम बद्दलच बोलतायत, म्हणजे त्यांना अजून पूर्ण सत्य कळलेलंच नाहीये. मीनाक्षी, मी याला अशी अद्दल घडवणार आहे ना की तो यापुढे सुहाकडेच काय, दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे मान वर करून बघायची हिंमत करणार नाही. मीनाक्षी, मला माहितीये हे सगळं ऐकून तुला खूप टेन्शन आलंय आणि मला तुला हेच टेन्शन द्यायचं नव्हतं, म्हणून मी हे सगळं तुझ्यापासून लपवत होतो. पण आता फोटोज तुझ्या समोर आलाय म्हटल्यावर मला हे सगळं तुला सांगावं लागतंय. पण बघ, यातलं अजून त्याला काहीच माहित नाहीये आणि जोपर्यंत त्याची सगळी कुंडली माझ्या हातात लागत नाही ना, तोपर्यंत मी त्याला काही जाणवू देणार नाहीये. सो तूही या गोष्टीची काळजी घे. अजून कुणाला काहीच माहित नाहीये. तू कुणाला काही जाणवू देऊ नकोस. काळजी घे. आलोच मी. मीनाक्षी, काय झालंय? एवढा कसला विचार करतेस? अगं बोल ना. देवाने दिलेल्या संकेताचा म्हणजे म्हणजे हेच की मला सगळं काही अभिंना खरं खरं सांगायचं होतं, पण तरीही त्यांना परस्पर सगळं कळलं. पण त्यांना जे काही कळलंय ते अर्धवट आहे असं तुला वाटत नाहीये का? वाटतंय ना. आणि उरलेलं सगळं काही खरं खरं मला सांगावंच लागणार आहे, हेही माहिती.
मला भीती वाटतेय. मी त्यांना खरं सांगितल्यावर ते काय रिॲक्ट होतील याची. अगं ते जे काही रिॲक्ट करतील ते तुला फेस करावं लागणारच आहे. आणि आतापर्यंत त्यांना फक्त विक्रम बद्दल कळलंय. त्यांना तुझ्या आणि विक्रम बद्दल कळलं तर याचा विचार कर. कदाचित ते तुझ्यासाठी जास्त भयंकर असू शकतं. मीनाक्षी, आता समोर आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याशिवाय तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे जास्त विचार करू नकोस आणि अभिना जे काही सांगायचंय ते सरळ सांगून टाक. जे व्हायचंय ते होईल.